गाइस देखो कोण आलंय. हे वरती जे लाईट आहे ना, हे ट्रेंडिंगला हे वाले लाईट टाकले आणि हे एक टाकलेलं आहे त्यातल्या त्यात अजून काच पूर्ण जेड ब्लॅक केले. बा मी दिसतोय का तुम्हाला? लाईट लगा ना, अभी लाईट लगेगा. पावर का? हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. गाईज कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही एकदम कडक असणार. बाकी आता 8-10 दिवसाचा गॅप गेला आपल्या ब्लॉगिंगमध्ये. आय नो मी खूपच जास्त ती कन्सिस्टन्सी ना ती मी फॉलो केली नाही. इतकं म्हणजे मला आता रिग्रेट होतं आहे की कन्सिस्टन्सी मॅटर्स ब्रो. 2 दिवसाची कन्सिस्टन्सी तुटली ना, लगेच माणूस पूर्ण रिव्हर्स होऊन जातं. पूर्ण म्हणजे ना आपलं आळशी होऊन जातं, ते करायचं मन होते, पूर्ण रिफ्रेश होऊन जातं माइंड. आणि परत ते चालू करायला ना फुल एकदम मनाला एकदम अशा हे करावं लागतो की परत ती कन्सिस्टन्सी चालू झाली पाहिजे. बाकी आता ती गोष्ट मला लवकरच रिअलाईज झाली, बट माझे 8-10 दिवस ब्लॉग आला नाही. आणि मेन गोष्ट अशी होती की मलाच थोडंसं बरंही नव्हतं आणि थोडं पर्सनल काम असल्या कारणाने मला ब्लॉग शूटही करता आला नाही. बाकी कन्सिस्टन्सी पाहिजेलच आहे. तुम्ही लाईफमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही काहीही अचीव करू शकता. 100% तुम्ही ज्या गोष्टीसाठी कन्सिस्टन्सी ठेवली ती 100% तुमच्यापर्यंत येईल. एक दिन में नहीं होगा पर एक दिन जरूर होगा, फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणून कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर पद्धतीने फॉलो करा तुम्ही. आणि तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी करायच्या आहे अचीव, त्या गोष्टी 100% तुम्हाला यश भेटेल. बाकी आता आपण करू ब्लॉगला सुरुवात. आणि मी पर्सनली ह्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड होतो आणि हॅप्पी आहे. हे बघा घरी मस्तपैकी वायफाय बसून घेतलंय. हे होतं इथून धडाम कशी खाली पडलं आणि ते आता खालीच ठेवलंय. म्हटलं खाली ठेवलेलं बरं, आणि बरं झालं फुटलं नाही ते, त्याला काही झालं नाही. नेटवर्क गेलेलं, पण मग मी आहे थोडासा कारागीरसारखा. बाकी मला ब्लॉगिंगला पण खूप प्रॉब्लेम होता, कारण की अपलोडिंग करायला घराच्या इथून तर लास्टपर्यंत अजिबात रेंज नसते घरात. पूर्ण डायरेक्ट म्हणजे कॉल येतो तरी कॉलवर सुद्धा बोलता येत नाही, एवढी सुद्धा रेंज राहत नाही. म्हणून ते बसून घेतलं. मी म्हटलं मला ब्लॉग अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम व्हायचा, एडिटिंगसाठी खूप प्रॉब्लेम येत होता, अजिबात नाही रेंज राहायची. म्हणून म्हटलं आता वन टाईम इन्व्हेस्टमेंट केलेली बरं. ते आता कसं मला म्हणजे इथं राहिलो तरी मला लाईफ टाईम त्याला रिचार्ज मारायचा. 100% मला तोपर्यंत लाईफ टाईम त्याचा फायदा उचलता येऊ शकतो. आधी मी यूट्यूब करायचो ना, त्याच्या आधी खूप जास्त एक्सायटेड राहायचो की वायफाय बसू, घरात बसून आपल्याला फोन वापरता येईल, नेटवर्क वापरता येईल, यूट्यूब वगैरे इंस्टा आणि टी व्ही बघता येईल. बट आता तशी काही एक्साइटमेंट राहिलेली नाही. आणि कामच्या त्या फ्लोमध्ये ती गोष्ट काय एवढी हे होत नाही. फक्त हां ठीक आहे यूज होतोय अशा पद्धतीने. आता मी ब्लॉगिंगला मला ती गोष्ट रिअलाईज झाल्यामुळे आता मी ब्लॉगिंग कन्सिस्टन्सीने करेल हे मी आता तुम्हाला सांगतोय. आणि बघू मी किती कन्सिस्टन्सी पाहतो. आणि आता मस्तपैकी सकाळी चहा वगैरे पितोय. बाकी गाईज आपला पहिला जो क्रायटेरिया होता 500 सबस्क्रायबर अँड 3000 आवर्स वॉच टाईम, तो आपला सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे. आणि त्यानंतरची जी प्रोसेस होती तेवढ्या 8-10 दिवसामध्ये ती कंप्लीट झाली. ते पूर्ण चॅनल रिव्ह्यूला गेलं, परत त्याने चेक वगैरे केलं, कॉपीराईट वगैरे ना काही गोष्टी, तर तो सगळा क्रायटेरिया पूर्ण झाला सक्सेसफुली. आणि आपलं चॅनल आता सेकंड स्टेपला आहे. 1000 सबस्क्रायबर्स अँड 4000 वॉच टाईम. बाकी सबस्क्रायबर्स आपले 600 आहेत समथिंग. बाकी आता तुमचं काय माहिती 1000पर्यंत घेऊन जायचं. बाकी सबस्क्राईब नसेल केलं तर दाबून ठोकून डायरेक्ट सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉन दाबून घ्या, म्हणजे कसं आपला व्हिडिओ आला पहिले तुम्हाला समजेल. बाकी आता मस्तपैकी चहा वगैरे पितो. मग बघू आता दिवसाचं नियोजन काय. गाईज बघा कोण आलंय. हा गाईज तर आपल्या थारचं आपण छोट्या गोष्टी थोड्याशा होत्या, शौक होते, ते आपण नवीन इन्स्टॉलेशन केलंय. तर तुम्हाला सविस्तर दाखवतो. आता गाडी येताना तुम्ही पाहिलीच असेल. बाकी आपल्याला दाखवायचं ना सर्व काय काय केलं आपण. आम्ही मध्यस्थी जेव्हा आम्ही आता घडी आता तुम्हाला काय सांगू, त्या दिवसामध्ये इतकं काही झालंय ना. मी ब्लॉग घ्यायला पाहिजे होता पण मी घेतला नाही. रिअलाईज झालंय मला कन्सिस्टन्सी मॅटर्स. ओम समजलं ना तुला. आम्ही नाशिकला गेलो, गाडी म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी थोड्या इन्स्टॉल करायच्या होत्या.
हाऊस नाही का, तर ती हाऊस पूर्ण करण्यासाठी हे बघा फर्स्ट ऑफ ऑल हे पण टाकलेले आपण, हे वाला लाईट इथं त्याचं हे राहतं ऑन ऑफ. हे आता ऑन इतका जबरदस्त लुक देते ना गाडी. हे बऱ्याच कधी चान्स होती म्हटलं थोडंसं आता चेंज करू गाडीमध्ये, हे तुम्हाला मी सविस्तर दाखवतो. आणि आता आम्ही जातो अशा ठिकाणी हे काहीच माहिती नाही, फक्त आला आहे मला घ्यायला आणि आम्ही चाललो आहे. बाकी काहीच असा काही विषय नाही का आम्ही कुठे चाललो आहे. काहीच आता आम्ही चाललो आहे एका लॉंग ड्राईव्हला आणि एकदम जबरदस्त हा रस्ता बरं चालू झाला आहे. दोघं रस्ते आता प्रॉपर मी बोललो किंवा कधीच बनणारा रस्ता आहे म्हटलं, तर आता तो फायनली चालू झाला आहे आणि एकदम ड्रायव्हिंगला एकदम मजा येते. गाडीचं आपण सर्व्हिसिंग वगैरे बी केली आहे आणि एकदम गाडी पण एकदम स्मूथ चालते. आणि म्हणून म्हटलं चला आता मस्त फिरून येऊ लॉंग ड्राईव्हला जाऊन. तर चाललो आहे फायनली, हे बघा काही विषय नाही. आणि हे जे आहे ना एक नंबर, समोरून जेव्हा गाडी येते ना असं जबरदस्त दिसतं. आपल्याला त्या बऱ्याच रील वगैरे पण शूट करायचे आणि तुम्हाला मी सविस्तर दाखवेल. आता आपल्या इंस्टा पेजला त्या रील वगैरे येते, तुम्ही ॲक्टिव्ह राहा, तुम्हाला 100% एकदम जबरदस्त पाहायला भेटेल. गाईज आपली लॉंग ड्राईव्ह एकदम क्वालिटी झालेली. तर हे बघा मागे काय ठेवलं आहे आणि कसं ठेवलं आहे. शीट रिक्लाईन केले आणि या पाट्या आहे. तुम्ही विचार करत असणार आहे पाट्या कशाचे, तर इकडं ठेंगुट्याला ओमन त्यांची शेती आहे, तिथं कांदा लागवड चालू होती आणि फायनली कांदा लागवड वगैरे झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन बरं का, थँक्यू कांदा लागवडबद्दल. तर आता या पाट्या तेव्हा शीट अशा रिक्लाईन करून घेतले आणि चालू आता घरी पाटा वगैरे ठेवतो आणि मग जाऊ कुठेतरी बाहेर. गाईज तर आता आम्ही इतक्या मस्त लोकेशनला आलो आहे ना, तुम्हाला मस्तपैकी गाडी कशी बनवली तेही दाखवतो आणि लोकेशनही दाखवतो. लोकेशन पण एकदम भारी नाही काय बा. डोंगर आहे तिकडे आणि ही पा गाडी. तर आपण काम असं केलं होतं, हे वरती जे लाईट आहे ना हे ट्रेंडिंगला हे वाले लाईट टाकले आणि हे एक टाकलेलं आहे. त्यातल्या त्यात अजून काच पूर्ण जेड ब्लॅक केलं आहे बा. मी दिसतोय का तुम्हाला, ऑल जेड ब्लॅक पूर्ण. आणि इकडं आपलं नाव टाकलं आहे सनातनी हिंदू, बोललं जय श्रीराम. आणि हे लटांगण तर तुम्हाला माहितीच आहे. तर अशी गाडी आपण थोडीशी मॉडिफाय केली आहे आणि इकडं फ्रंटवाला आहे ना तो 50%च ठेवला आहे, कारण की जर 100% जेड ब्लॅक केला असता तर पूर्ण म्हणजे काही दिसलंच नसतं यार. ते एवढं करूनही गाडीमध्ये अंधार इतकं आहे ना, तर मग तुम्हाला दाखवतो बरं. आता तरी उजेड आहे आणि हे बघा हे ऑल ब्लॅक आणि फक्त इथून जास्त लाईट येतं, बाकी तर बाहेरून तर काहीच दिसत नाही डायरेक्ट एकदम. तेव्हा गाडी कशी दिसते ना जबरदस्त. हे लाईट लाव ना हो, मी आता लाईट लगाव ना, अभी लाईट लागेगा पावर का. हे वरचे लागले आणि हे वाले, हा असा सिस्टम केला आपण सध्या अपग्रेड. आणि म्हटलं आउट करून बघू आणि दिस इज काही विषय नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला गाडीचा लुक कसा वाटला नवीन. आणि मग काय आता गाईज आता मस्तपैकी आज वर्षाचा आपला सगळ्यात शेवटचा दिवस. खूप सगळ्यात नाही शेवटचा दिवस, फक्त शेवटचा नाही शेवटचा दिवस सगळ्यात. हां बरोबर आहे. तर वर्षाचा शेवटचा दिवस आणि खूप काही शिकायला भेटलं या इयरमध्ये. जबरदस्त म्हणजे इतकं काही शिकायला भेटलं. आणि हॅलो घरून कॉल आला होता. एनिवे तर आज वर्षाचा शेवटचा दिवस, त्याच टॉपिकवर परत येतो. खूप काही शिकायला भेटलं, खूप म्हणजे चढ उतार आले, चांगल्या गोष्टी झाल्या, वाईट गोष्टी देखील झाल्या, बट सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन आणि 2025 पार पाडलं आहे. आणि 2026ची खूप नवीन ड्रीम्स, नवीन होप्स, नवीन सगळ्या गोष्टी आणि नवीन गोल्स घेऊन 2026कडे प्रवेश करतो आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही आज बघताय म्हणजे 1 जानेवारीला बघताय, तर तुम्हाला आत्ताच मी माझ्या विशेष पोचून देतो. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू अँड स्टे हॅप्पी. आणि अरे यार काय फोन आहे ब्लॉगिंगच्या वेळेस फोन आहे. तर काय रे मोहित इथं सटायला आलो ब्लॉगिंग. आपली गाडी मॉडिफाय केली ना नवीन, मग केली का रिव्ह्यू देऊ म्हटलं गाडीचा काय म्हणतो.
ते मला बोलला होता तू. का रे आता यांचं काहीतरी मॅटर आहे. तर अशा पद्धतीने केलेली आहे. तर बाकी काही नाही गाईज. हे वर्ष असं गेलं आहे ना, मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत. तुला दिसलं असेल तरी ना. अरे भाऊ तिकडे जाऊन बोल ना. हे असे आहे गाईज. हा? वय तिकडे. आता तुझ्या मोबाईलवर फोन येत आहे हो मॅ. जेव्हाचे फोन नव्हते आजच्या मोबाईलवर फोन येत आहे. कट करून दिला मी. तर गाईज गावात येतो इतकं ह्या इयरमध्ये खूप गोष्टी चांगल्या झाल्या, वाईट झाल्या. त्या गोष्टी सर्व हे केल्या आणि त्यातल्या त्यात अजून मी मस्तपैकी ब्लॉगिंगला स्टार्ट केली. माझा एक स्टार्टअप झाला आणि माझी स्टार्टअप करायची खूप कधीची इच्छा होती, पण फायनली 2025मध्ये स्टार्टअप झाला माझा. आणि सर्व गोष्टी असं पॉझिटिव्ह वेनी लास्टला तरी होत आहे. आणि आता व्लॉगिंग 2026पासून आपली रेग्युलर व्लॉगिंग मी करणार आहे. मस्तपैकी 365 डेज पूर्ण 2026मध्ये व्लॉगिंग करेन आणि बघू कसा रिव्ह्यू भेटतो आपल्याला. तुमचा सपोर्ट नक्कीच पाहिजे. तुमच्या सपोर्टशिवाय पॉसिबल नाही आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी आता हा ब्लॉग करतो इथंच एंड. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.